तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 363 वर वरून 7वी ओळ मध्येच आहे अब फलरूप प्रयोजन के अभावते ता जीवन मुक्ति अभाव को सिद्ध करे है। ठीक आहे, विषय हा चालू आहे की ब्रह्मज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असं मागच्या परिच्छेदाच्या शेवटी सांगितलं होतं। आणि तो मोक्ष अर्थात ती मुक्ती दोन प्रकारची आहे, एक विधेय मुक्ती, एक आहे जीवन मुक्ती, एक आहे विधेय मुक्ती। परंतु काही ग्रंथकार जीवन मुक्ती मानत नाही, केवळ विधेय मुक्तीच मानतात। त्यांचं म्हणणं आहे की जीवन मुक्ती न मानण्याचं कारण असं आहे की जीवन मुक्ती मानण्याकरिता कोणी प्रमाण नाही, प्रमाणाचा अभाव आहे। त्याप्रमाणे जीवन मुक्तीचं लक्षण देखील संभवत नाही, म्हणूनही जीवन मुक्ती मानता येत नाही। तसेच जीवन मुक्तीचं कोणी साधनही संभवत नाही। त्याचप्रमाणे जीवन मुक्तीकरिता कोणी अधिकारी देखील संभवत नाही। एवढंच नाही तर जीवन मुक्तीचं काही प्रयोजन आहे, काही फल आहे, हेही संभवत नाही, म्हणून जीवन मुक्ती मानण्याची गरज नाही, असं काही ग्रंथकार बोलतात। तर आतापर्यंत त्यांनी प्रमाणाचा अभाव कसा आहे, लक्षण कसं संभवत नाही, जीवनमुक्तीचं साधनही संभवत नाही, अधिकाऱ्याचा देखील अभाव आहे, एवढ्या गोष्टींची सिद्ध करून दाखवून दिलं की जीवन मुक्ती मानण्याची गरज नाही आहे। आता तेच ग्रंथकार जीवन मुक्तीचं काही प्रयोजन अर्थात फल देखील सिद्ध होत नसल्यामुळे जीवन मुक्ती मानण्याची गरज नाही ही गोष्ट सांगत आहेत। कोण? जे लोक जीवन मुक्ती मानत नाही ते लोक। अब फलरूप प्रयोजन के अभाव ते जीवन मुक्तीचं कोणी फलस्वरूप प्रयोजन नसल्यामुळे, प्रयोजनाचा अभाव असल्यामुळे त्या जीवनमुक्तीला मानण्याची गरज नाही ते दाखवतात। अब फलरूप प्रयोजन के अभाव ते ता जीवन मुक्ति अभाव को सिद्ध करे हैं। लागलं तहा जीवन मुक्ति को मानने हारे वादी थे यह पूछा चाहिए। जे लोक जीवन मुक्ती मानत नाही ते म्हणतात की आम्ही त्यांना असं विचारतो किंवा त्यांना असं विचारायला पाहिजे, कुणाला? की जे लोक जीवन मुक्ती मानतात त्यांना विचारतात, न मानणारे। जीवन मुक्ती मानने हारे वादी थे यह पूछा चाहिए, काय? ता जीवन मुक्ति का क्या प्रयोजन है, फल काय है? अर्थात प्रयोजन ते विना मंद पुरुष की भी प्रवृत्ती होती नाही। कारण प्रयोजन तर तुम्ही सांगितलंच पाहिजे। जर प्रयोजन तुम्हाला सांगता येत नसेल तर त्या जीवन मुक्तीसाठी कोणीही प्रवृत्त होणार नाही। कारण फल जर नसेल तर त्या कार्यामध्ये, फलरहित कार्यामध्ये अगदी मंद पुरुषाची सुद्धा प्रवृत्ती होत नाही। प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते, मंद पुरुष देखील प्रवृत्त होत नाही, म्हणून प्रयोजन तर तुम्ही सांगितलं पाहिजे। आणि जर प्रयोजन नसेल तर तुमची जीवनमुक्ती व्यर्थ ठरेल, मानणंच व्यर्थ आहे असं। अर्थात प्रयोजन के बिना मंद पुरुष की भी प्रवृत्ती होती नाही, तो बुद्धिमान पुरुष की, जिथं मंद पुरुषाची प्रवृत्ती होत नाही तिथं बुद्धिमान पुरुषाची प्रयोजन रहित गोष्टीमध्ये प्रवृत्ती होईल का? अर्थात होणार नाही। तो बुद्धिमान पुरुष की ता प्रयोजनते विना कैसे प्रवृत्ती होवेगी, याते म्हणून ता जीवन मुक्ति के संपादन विषय पुरुष की प्रवृत्ती वास्ते, जीवन मुक्ती प्राप्त करण्याकरिता, संपादन करण्याकरिता पुरुषाची प्रवृत्ती व्हावी याकरिता ता जीवन मुक्ति का कोई प्रयोजन अवश्य कहा चाहिए। त्या जीवन मुक्तीचं जरूर काही न काही प्रयोजन तुम्ही सांगितलंच पाहिजे। ठीक है, कया चाहिए? तहा उत्पन्न हुए आत्मज्ञान का रक्षण ता जीवन मुक्ति का प्रयोजन है। आता हेच ग्रंथकार की जे लोक
जीवनमुक्ती मानत नाही, तेच विकल्प करून विचारतात जीवनमुक्ती मानणाऱ्याला की जीवनमुक्ती मानायची कशासाठी. तर तत्त्वमसी इत्यादी महावाक्यापासून उत्पन्न झालेलं जे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक अपरोक्ष ज्ञान, त्या ज्ञानाचं रक्षण होण्याकरिता तुम्ही जीवनमुक्ती मानता का, असा पहिला विकल्प. ठीक. ता उत्पन्न होई आत्मज्ञान का रक्षण, ते ज्ञान नष्ट होऊ नये, त्याचं रक्षण व्हावं, तर रक्षण ता जीवनमुक्ती का प्रयोजन है, पहिला विकल्प. अथवा दुःख का नाश प्रयोजन आहे, किंवा जीवनमुक्ती प्राप्त झाली तर सर्व दुःख नष्ट होतात, तर समस्त दुःखाचा नाश हेच त्या जीवनमुक्तीचं प्रयोजन, असं तुम्हाला म्हणायचं आहे का, हा दुसरा विकल्प. अथवा तिसरा, स्वरूप सुख का आविर्भाव प्रयोजन है. जीवनमुक्ती जर प्राप्त झाली तर जे आपलं स्वरूपभूत सुख आहे त्याचा आविर्भाव होतो, ते प्रगट होतं, ते अनुभवाला भेटतं, असं काही प्रयोजन आहे का. हे 3 विकल्प केले आहे. या 3 विकल्पापैकी तुम्ही जीवनमुक्तीचं प्रयोजन म्हणून कोणतं प्रयोजन मानता, असा प्रश्न आहे. 3 विकल्प कळाले ना. पहिलं, उत्पन्न झालेल्या ज्ञानाचं रक्षणाकरिता जीवनमुक्ती मानायची का, हा पहिला विकल्प. किंवा दुःखांचा नाश हे जीवनमुक्तीचं प्रयोजन आहे का, किंवा स्वरूपभूत सुखाचा आविर्भाव हे जीवनमुक्तीचं प्रयोजन आहे का, नेमकं काय. आविर्भाव प्रयोजन आहे अर्थात या 3 विकल्पापैकी प्रथम पक्ष जो अंगीकार करो, पहिला पक्ष म्हणजे कोणता बरं, उत्पन्न झालेलं ज्ञान त्याचं रक्षण करण्याकरिता जीवनमुक्ती आवश्यक आहे, हा पहिला विकल्प. असा जर तुम्ही स्वीकार करत असाल तर त्याबद्दल बोलतात आता की जे लोक जीवनमुक्ती मानत नाही ते बोलत आहे, उत्तर देत आहेत. ता प्रथम पक्ष जो अंगीकार करो सो संभवता नाही. काहे ते का बरं. तत्त्वमसी अधिक प्रमाण करिके जन्य, तत्त्वमसी इत्यादी प्रमाणापासून उत्पन्न जन्य, तथा अज्ञान के निवृत्त करण्याविषयी समर्थ, अज्ञानाचा नाश करण्याकरिता जे समर्थ आहे, तत्त्वमसी इत्यादी प्रमाणापासून उत्पन्न झालेला आहे, तथा अज्ञान की निवृत्त करण्याविषयी समर्थ जो आत्मज्ञान है, तिस आत्मज्ञान का कोई भी बाधक है नहीं. समजा आता तत्त्वमसी इत्यादी महावाक्यापासून ज्ञान उत्पन्न झालं आणि त्या ज्ञानाचं रक्षण करण्याची पाळी तेव्हा येईल केव्हा, जर त्या ज्ञानाचा नाश करणारा कोणी असेल तर. परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान की जे अज्ञानाचा नाश करण्याकरिता समर्थ आहे, तर अशा ज्ञानाचा नाश करण्याकरिता, बाध करण्याकरिता दुसरं कोणी समर्थच नाहीये, त्याचा शत्रूच कोणी नाहीये, तर त्याचं रक्षण करण्याकरिता जीवनमुक्ती आहे हे म्हणणं व्यर्थ आहे. जर उत्पन्न झालेल्या ज्ञानाचा बाध करण्याकरिता कोणी विद्यमान असता शत्रू, तर त्याला रोखवण्याकरिता, त्याला अडवण्याकरिता जीवनमुक्ती आवश्यक होती. पण उत्पन्न झालेलं ज्ञान त्याचं बाधच होत नाही, त्याचं कोणी बाधकच नाही आहे, तर त्या ज्ञानाचं रक्षण करण्याकरिता जीवनमुक्ती आहे हे म्हणणं व्यर्थ आहे. बघा, तिस आत्मज्ञान का कोई भी बाधक है नहीं और बाधकते ही रक्षण होवे है. रक्षण कोणापासून करावं लागतं, जर कोणी बाधक असेल तर बाधक तेही रक्षण होवे है. याते ता ज्ञान का रक्षण ही निरूपण होई सकता नहीं. लागलं, याते ता ज्ञान का रक्षण ही निरूपण होई सकता नाही म्हणजे काय, त्या ज्ञानाचं रक्षण करणं आवश्यक आहे, याचंच निरूपण करता येणं शक्य नाही आहे. कारण निरूपण, ज्ञानाचं रक्षण केव्हा म्हणता येईल, बाधक कोणी असेल तर. बाधकच नाही आहे तर रक्षण कुणापासून. आणि जर रक्षण करण्याची गरजच नाही आहे तर त्या रक्षणासाठी जीवनमुक्ती हे म्हणता येईल का, नाही म्हणता येत. याते ता ज्ञान का रक्षण ही निरूपण होई सकता नहीं. इस प्रकार, याच रीतीने दुःख का नाश. आता कदाचित दुसरा विकल्प मानायला लागतील जीवनमुक्ती मानणारे की नाही म्हणे, ज्ञानाचं रक्षण करण्याकरिता जीवनमुक्ती आम्ही मानत नाही. अर्थात जीवनमुक्तीचं प्रयोजन उत्पन्न झालेलं ज्ञान रक्षण व्हावं त्या ज्ञानाचं, याच्याकरिता नाही आहे जीवनमुक्ती.
मग कशासाठी? तर दुःखाचा नाश होण्याकरिता आहे. कोण? जीवनमुक्ती. अर्थात जीवनमुक्तीचं प्रयोजन काय? समस्त दुःखाचा नाश असं मान. दुसरा विकल्प असं जर म्हणतील ते लोक जीवनमुक्ती मानणारे, तर तेही त्यांचं म्हणणं बरोबर नाही. त्यांचं खंडन करत आहे कोण? जीवनमुक्तीला न मानणारे. इस प्रकार दुःख का नाश, किंवा तिसरा विकल्प कोणता होता? सुखाचा आविर्भाव, स्वरूप सुखाचा आविर्भाव. इस प्रकार दुःख का नाश तथा सुख का आविर्भाव यह दोनों भी ता जीवन मुक्ती का प्रयोजन नहीं है. नंतरचे जे दोन विकल्प तेही जीवन मुक्तीचं प्रयोजन म्हणता येत नाही. का बरं? सांगतायत. जिस कारण ते दोनों आत्मज्ञान करके ही प्राप्त होवे हैं. समस्त दुःखाचा नाश देखील आत्मज्ञानानेच प्राप्त होतो आणि सुखाचा आविर्भाव, स्वरूप सुखाची अनुभूती देखील आत्मज्ञानानेच प्राप्त होते. मग त्याकरिता जीवनमुक्तीची गरजच नाहीये. कळले की नाही? आणि म्हणून दुःखाचा नाश किंवा सुखाचा आविर्भाव हे जे दोन विकल्प आहे शेवटचे, हे प्रयोजन आहे जीवनमुक्तीचं. दुःखाचा नाश किंवा सुखाचा आविर्भाव हे देखील म्हणता येत नाही. कारण आत्मज्ञान झालंय ना, त्याच्यानेच दुःखाचा नाशही होऊन जातो, सुखाचा आविर्भावही होऊन जातो. त्याकरिता जीवनमुक्तीची गरजच नाहीये. म्हणून ते जीवनमुक्तीचं फल आहे हेही म्हणता येत नाही. जिस कारण ते दोनों आत्मज्ञान करके प्राप्त होवे है. और जो वस्तु जिस साधन करके प्राप्त होवे है, सो वस्तु तिस साधन का ही फल होवे है. हा नियमच आहे. काय नियम? की जी वस्तू ज्या साधनाने प्राप्त होते, ती वस्तू त्या साधनाचं काय असते? फल असते. है की नाही? बघा, जो वस्तू, घट वस्तू जिस साधन करके, मृतिका रूप साधन करके प्राप्त होवे है, सो वस्तु, घट वस्तु तिस साधन का ही फल होवे है, मृतिका रूप साधन का ही फल होवे है. अन्य साधन का फल होता नाही. घट हा तंतूचं फल आहे असं म्हणता येईल का? नाही. मिट्टीचं फल आहे म्हणता येईल असं ना. अन्य साधन का फल होता नाही याते. म्हणून मग आता बघा, जो वस्तू, बरोबर, पुन्हा घटवा. जो वस्तू दुःख का नाश रूप वस्तू जिस साधन करके प्राप्त होवे है, दुःखाचा नाश जिस साधन करके आत्मज्ञान रूप साधन करके प्राप्त होवे है, सो वस्तु दुःख का नाश वस्तु, दुःख का नाश तिस साधन का ही फल होवे, तिस साधन का आत्मज्ञान का ही फल होवे. जीवन मुक्तीचं फल ते होऊ शकत नाही. आहे की नाही? अन्य साधन का फल होता नाही. जीवन मुक्ती रूप साधनाचं फल होऊ शकत नाही. पुन्हा घटवा आता. जो वस्तू सुख का आविर्भाव रूप वस्तू, स्वरूपभूत सुखाचा आविर्भाव रूप वस्तू, जिस साधन करके आत्मज्ञान रूप साधन करके प्राप्त होवे है, सो वस्तु सुख का आविर्भाव रूप वस्तु तिस साधन का ही फल होवे, तिस साधन का आत्मज्ञान रूप साधन का ही फल होवे है. अन्य साधन का फल होता नहीं. अन्य साधन का, जीवन मुक्ती रूप अन्य साधन का फल होता नहीं. लागलं? अन्य साधन का फल होता नहीं याते. म्हणून दुःख का नाश तथा सुख का आविर्भाव यह दोनों आत्मज्ञान का ही फल है. बरोबर? म्हणून दुःखाचा नाश म्हणा किंवा सुखाचा आविर्भाव म्हणा, हे दोन्ही फल आहे. बरोबर? पण कुणाचे? आत्मज्ञानाचे फल आहे. कुणाचे नाही? जीवनमुक्तीचे फल नाही आहे. म्हणून जीवनमुक्तीचं फल प्रयोजन सिद्धच होत नाही. या ते दुःख का नाश तथा सुख का आविर्भाव यह दोनों आत्मज्ञान का ही फल है, ता जीवन मुक्ति का फल नहीं है. लागलं? इस प्रकार, अशा रीतीने, इस प्रकार प्रमाण सापडलं. अर्धविराम. स्वरूप लक्षण अर्धविराम, साधन अर्धविराम, अधिकारी अर्धविराम. झालं? आता पाहू ना ती पंक्ती. इस प्रकार प्रमाण, स्वरूप लक्षण, साधन, अधिकारी, प्रयोजन इन पांचों के अभाव होने ते,
5 आकडे टाकून दिले होते ना, या 5 देखील अभाव असल्यामुळे ता जीवन मुक्ती का अंगीकार निरर्थक ही है. जीवन मुक्ती मानण्याची काही गरज नाहीये. मानली तर त्याला काही फल नाही, व्यर्थ आहे. या ते आत्मज्ञान ते एक विधेय मुक्ती होवे है. म्हणून आत्मज्ञान प्राप्त झालं की त्याच्यापासून एक मात्र मोक्ष मुक्ती प्राप्त होते, आणि ती कोणती? विधेय मुक्ती ही होवे है. जीवन मुक्ती होती नहीं इति. ठीक है. इस प्रकार कोई ग्रंथकार जीवन मुक्ती का खंडन करके एक विधेय मुक्ती ही अंगीकार करे है. अशा रीतीने बरेच काही ग्रंथकार जीवन मुक्तीचं खंडन करून एक मात्र विधेय मुक्तीच मानतात. एक विधेय मुक्ती अंगीकार करे है. तीनों के मत के खंडन करणे वास्ते, त्यांच्या मताचं खंडन करण्याकरिता अब ता मुक्ती का विभाग वर्णन करे है की नाही. आता त्यांचं मत खंडन करायचं आहे, कारण सांप्रदायिक वेदांत मतामध्ये आचार्याधिकांनी जीवनमुक्ती सुद्धा मानलेली आहे, आणि म्हणून जीवनमुक्ती न मानणं योग्य नाही. त्यांचं खंडन करायचं आहे. त्यांचं खंडन करण्याकरिता अगोदर मुक्ती म्हणजेच मोक्ष त्याचा विभाग करतात ग्रंथकार. अब ता मुक्ती का विभाग वर्णन करे है. सा पूर्वोक्त मुक्ति 2 प्रकार की होवे है. एक तो विधेय मुक्ती होवे है, दुसरी जीवन मुक्ती होवे है. तो मुक्ती म्हणजेच मोक्ष, त्याचे 2 प्रकार, विधेय मुक्ती, दुसरी जीवन मुक्ती. यद्यपि जीवन मुक्ती ते पश्चात विधेय मुक्ती होवे. खरं पाहिलं तर एकाच वेळेस दोन्ही मोक्ष प्राप्त होत असं नाही, क्रम आहे त्याच्यात. ज्ञान प्राप्त झालं, अहम ब्रह्मास्मी, अपरोक्ष साक्षात्कार झाला तर अगोदर जीवन मुक्ती आहे, नंतर विधेय मुक्ती आहे, असा क्रम आहे. यद्यपि जीवन मुक्ती ते पश्चात, जीवन मुक्तीच्या नंतर विधेय मुक्ती होवे है. याते म्हणून प्रथमता जीवन मुक्ती काही निरूपण करणं उचित आहे. म्हणून अगोदर निरूपण कशाचं केलं पाहिजे? जीवन मुक्तीचं. कारण जीवन मुक्ती अगोदर आहे, नंतर विधेय मुक्ती आहे. तरी पण ग्रंथकार या ठिकाणी अगोदर विधेय मुक्तीचं लक्षण वगैरे करतात, नंतर जीवन मुक्तीची चर्चा करतात. आणि असं का बरं? त्याचं कारण पण देत आहे. तथापि म्हणजे जीवनमुक्ती अगोदर असली, विधेय मुक्ती नंतर असली, तरी पण तथापि सा जीवनमुक्ती विवाद करिके ग्रस्त आहे. कारण जीवनमुक्ती विषयी कसे आहेत? विवाद. काही लोक जीवनमुक्ती मानत नाही, काही मानतात. वादविवाद आहे, विवाद आहे. तथापि सा जीवनमुक्ती विवाद करिके ग्रस्त है. याते ताका निरूपण जीवन मुक्ती का निरूपण अति विस्तारते होवे है. त्याचं निरूपण करण्याकरिता त्याचा विस्तार होणार आहे. और विधेय मुक्ती विषय किसी का विवाद है नहीं. विधेय मुक्तीच्या बाबतीत मात्र कोणाचा विवाद नाही आहे. याते म्हणून ताका निरूपण थोडे में होवे है. ताका निरूपण, ताका विधेय मुक्ती का निरूपण थोडे में होवे है. याते म्हणून सूची कटाह न्याय करिके प्रथम विधेय मुक्ती का निरूपण करे है. म्हणून सूची कटाह न्यायाने अगोदर विधेय मुक्तीचं निरूपण आम्ही करत आहोत. सूची कटाह न्याय. सूची कटाह न्याय काय आहे बरं? तर काय असतं, एक लोहार असतो आणि त्याला मोठी अशी कढाई बनवायची असते, 1-1.5 क्विंटलची. ठीक आहे. आणि त्याला वेळ लागणार असतो, 2 दिवस 4 दिवस. तेवढ्यात एक कोणीतरी मनुष्य येतो, गिराईक, आणि तो म्हणतो, अरे मला एक थोडीशी सुई पाहिजे, तेवढी बनवून दे. मग आता तो लोहार असं म्हणतो का? नाही, माझी आता कढाई बनवायचं काम चालू आहे, ती बनवल्यानंतर 2-3 दिवसांनी तू ये, म्हणजे मी तुझी सुई बनवून देईल, असं तो म्हणत नाही. कारण सुई बनवण्यासाठी 1 मिनिट लागतो, 1 मिनिट अर्धा मिनिट लागतो, आणि कढाई बनवण्याला खूप वेळ लागणार आहे. तो काय म्हणतो, बरं जाऊ दे, आण तू पटकन, काय बनवायचं सुई, लगेच पटापटा तो बनवून देतो. त्याला म्हणायचं काय? यद्यपि नंबर लागलेला आहे कढाई बनवण्याचा, तरी पण त्याला बाजूला ठेवून बनवून दिली काय? सुई. का? थोडा वेळ लागतो म्हणून. सूची कटाह न्याय याला म्हणतात. त्याप्रमाणे जीवनमुक्तीचं विस्तार होणार आहे वादग्रस्त असल्यामुळे, आहे की नाही. म्हणून त्या जीवनमुक्तीचं निरूपण करण्याच्या अगोदर की विधेय मुक्तीचं निरूपण करतात. कारण विधेय मुक्ती सर्वांनाच मान्य आहे, तिच्याबद्दल वादविवाद नाही आहे, थोडक्यात तिचं निरूपण होणार आहे. म्हणून सूची कटाह न्यायाने जीवनमुक्तीचं निरूपण करण्याच्या अगोदर ग्रंथकार विधेय मुक्तीचं निरूपण करत आहेत.
या ते सूची कटा न्याय करके प्रथम विधेय मुक्ति का निरूपण करे है। तहा अहम ब्रह्मास्मि या प्रकार के तत्वज्ञान वाले पुरुष का, ज्याला तत्वज्ञान झालेलं आहे. तत्वज्ञान होणं म्हणजे काय बरं? तत्व ब्रह्म, तत्व शब्दाचा अर्थ काय आहे? ब्रह्म, वास्तविक तत्व, वास्तविक आहे ब्रह्म, तेच तत्व आहे. आणि त्याचं ज्ञान म्हणजे काय? त्याचं मी रूपाने साक्षात्कार. ते ब्रह्मच मी आहे, देहादिक पदार्थ मी नाही, आहे की नाही? तर देहादिक पदार्थाचा बाध होऊन सच्चिदानंद घन सर्वत्र व्यापक असणार अनादि अनंत एकमात्र अखंड एकरस ब्रह्म, तेच माझं खरं स्वरूप आहे असा निश्चय होणं. त्या निश्चयाचाच आकार आहे अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होणं. ठीक आहे. मग असं ज्ञान ज्या पुरुषाला झालेलं आहे त्या पुरुषाला विधेयमुक्ती प्राप्त होते. नंतर जीवनमुक्ती अगोदर, नंतर विधेयमुक्ती. पण विधेयमुक्ती प्राप्त होते म्हणजे नेमकं काय घडतं याचं निरूपण करत आहे. तहा अहम ब्रह्मास्मि या प्रकार के तत्वज्ञान वाले पुरुष का भोग करके प्रारब्ध कर्म के नाश हुए. भोग करके म्हणजे भोगून प्रारब्ध कर्म समाप्त झालं असता जो वर्तमान शरीर का नाश है. वर्तमान ज्या शरीरात ज्ञान झालं आहे, ही जी दिसणारं 3.5 हाताचं शरीर, वर्तमान शरीर ज्याला म्हणायचं, त्याचा नाश आहे. ताका नाम विधेयमुक्ती आहे. त्यालाच म्हणायचं काय? विधेयमुक्ती, आहे की नाही? कारण ज्या वेळेस त्याला अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं आहे त्याच क्षणात त्याचं अज्ञान, स्वस्वरूप विषयक अज्ञान निवृत्त झालं. त्या अज्ञानाच्या आश्रयाने असणारं संचित कर्म जळालं आणि आगामी कर्माचा लेप लागत नाही. प्रारब्ध मात्र भोगून संपावं लागतं. मग त्याला आता ज्ञान झालं आहे, पण ज्ञान झालेलं आहे तरी लगेच हे शरीर पडतं असं नाही. ज्ञान झाल्यावर सुद्धा हे शरीर, वर्तमान शरीर राहतं काही काळ. किती दिवस, किती काळ राहतं? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत. मग भोगून भोगून प्रारब्ध संपलं, हे वर्तमान शरीर सुद्धा पडतं, मरतं. आणि हे वर्तमान शरीर सुटलं म्हणजेच तो महात्मा विधेय मोक्षाला प्राप्त झाला असा त्याचा अर्थ आहे. हे झालं विधेय मुक्तीचं लक्षण. तर अहम ब्रह्मास्मि या प्रकार के तत्व ज्ञान वाले पुरुष का भोग करके प्रारब्ध कर्म के नाश हुए, जो वर्तमान शरीर का नाश है ताका नाम विधेय मुक्ति है. लागला अर्थ. यह विधेय मुक्ति श्री व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्रो विषय कथन करी है. ही जी विधेय मुक्ती आहे ही आम्हीच सांगतो असं नाही, तर अनेकांनी सांगितलेली आहे. व्यास महाराज त्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये या विधेय मोक्षाचं वर्णन केलेलं आहे. कोणतं सूत्र आहे बरं ते? तर सूत्र देतात. तहा सूत्र भोगेन तू इतरे क्षपयित्वा संपद्यते. ठीक आहे. अर्थ पहा. भोगेन तू इतरे, अन्वय कसा? इतरे तू भोगेन क्षपयित्वा, भोगेन क्षपयित्वा संपद्यते. ठीक. अर्थ पहा. इतरे तू, इतरे, इतरे तू म्हणजे काय? अन्य तू. अन्य म्हणजे कोण? तर प्रारब्ध रूप पुण्य पापे. इतरे शब्दाने काय द्यायचं? प्रारब्ध स्वरूप जे पुण्य आणि पाप, संचित आणि क्रियमान तर जळून गेलं, राहिलं कोण? प्रारब्ध, अर्थात पुण्य पाप. दोन आहे त्याच्यामध्ये. इतरे तू अर्थात पुण्य पापात्मक जे प्रारब्ध आहे ते इतरे तू पुण्य पापे तू, आहे की नाही? प्रारब्ध पुण्य पापे तू भोगेन, भोगेन, भोगेन म्हणजे काय? भोगद्वारा, भोग करून. क्षपयित्वा, क्षपयित्वाचा अर्थ नाशयित्वा, नाश करून. संपद्यते, संपद्यते अर्थात विद्वान भवती, ब्रह्मविद भवती, ब्रह्मज्ञानी होता, अर्थात विधेय मोक्षाला प्राप्त होतो, हा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ विधेय मुक्तीचं वर्णन व्यास महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. अर्थ यह ज्ञानवान पुरुष सुख दुःख के अनुभव रूप भोगते, आहे की नाही? ज्ञानी जो पुरुष आहे तो सुख दुःखाचा अनुभव त्याला होतो आहे. पण सुख दुःखाचा अनुभव हे कशाचं फळ आहे? सुख दुःखाचा अनुभव म्हणजे भोग, आणि भोग कशाचं फळ आहे? पाप आणि पुण्य. ज्ञानवान पुरुष सुख दुःख के अनुभव रूप भोगते, पुण्य पाप रूप प्रारब्ध कर्म का नाश करिके इतरे क्षपयित्वा.
पुण्य पाप रूप जे प्रारब्ध कर्म आहे त्या प्रारब्ध कर्माचा नाश करिके शरीर नाशते अनंतर. पर प्रारब्ध संपलं, शरीरही नष्ट झालं, तर शरीर नाशते अनंतर अखंड एक रस आनंद ब्रह्मात्म रूप ते स्थित होवे है. अखंड एक रस आनंद असं जे ब्रह्म आहे, ब्रह्माचं विशेषण आहे अखंड ब्रह्म, की ज्याच्यामध्ये स्वगत सजाती विजातीय भेद नाही आहे, देशकाल वस्तू परिच्छेद नाही आहे, एक रस आहे, आनंद स्वरूप आहे, असं ब्रह्मात्म रूप ते ब्रह्मरूपाने स्थित होऊन जातो. पुन्हा जन्म को प्राप्त होता नाही, पुन्हा तो जन्माला प्राप्त होत नाही. काहे ते तीस ज्ञानवान पुरुष का आत्मज्ञान करिके अज्ञान तथा संचित कर्म नाश हुई जावे है की नाही. तो जो ज्ञानवान पुरुष आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे, त्याला त्या आत्मज्ञानाच्या बळाने काय झालं, अज्ञानाचाही नाश झाला. अज्ञान तथा संचित कर्म नाश होई जावे. ज्ञानाच्या बळाने संचित कर्माचा सुद्धा काय होतो, नाश होतो. और आत्मज्ञान के प्रभाव ते, त्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने ता ज्ञानवान पुरुष को आगामी पुण्य पाप कर्म का स्पर्श ही होता नाही. आगामी अर्थात क्रियमान अर्थात ज्ञान झाल्यानंतर या शरीराकडून घडणारे जे विहित निषिद्ध कर्म, त्यापासून उत्पन्न होणारे पाप पुण्य, त्याचा स्पर्शही होत नाही. कुणाला, ज्ञानी पुरुषाला. तर ज्ञानवान पुरुष को आगामी पुण्य पाप कर्म का स्पर्श ही होता नहीं. और प्रतिबंध रूप प्रारब्ध कर्म का, आता राहिलं फक्त कोण, प्रारब्ध कर्म, ज्याचा प्रतिबंध आहे विद्या मोक्ष प्राप्त होण्याकरिता ते आडवं येत आहे. जीवनमुक्त तर आहेच तो, परंतु विद्या मोक्ष प्राप्त होण्याकरिता प्रतिबंध म्हणून विद्यमान आहे कोण, प्रारब्ध. और प्रतिबंध रूप प्रारब्ध कर्म का भोग करिके नाश हुए ते अनंतर, भोगाने त्याचा काय होतो, नाश हुए ते अनंतर वासना सहित संस्कार सहित विक्षेप शक्ति वाला अज्ञान भी नाश होई जावे. आवरण शक्ती विशिष्ट अज्ञानाचा नाश तर तेव्हा झाला होता जेव्हा ज्ञान झालं होतं. राहिलं होतं कोण, विक्षेप शक्ती विशिष्ट अज्ञान. परंतु आता प्रारब्ध कर्मरूप प्रतिबंधाची निवृत्ती झाल्यामुळे विक्षेप शक्तीने युक्त अज्ञान त्याचा सुद्धा नाश होऊन जातो. ठीक. भोग करके नाश हुए त्यानंतर वासना सहित विक्षेप शक्ती वाला अज्ञान भी नाश हुई जावे है. याते जन्म की प्राप्ती करणे हरे, म्हणून अन्य बार बार पुन्हा जन्म प्राप्ती करून देणारे संचितादी कर्म काही त्याचे राहिले नाही. याते जन्म की प्राप्ती करणे हरे संचित कर्माधिक कारण के अभाव हुए. संचित कर्म इत्यादी कारणाचा अभाव झाला असता, अभाव हुए, सो ज्ञानवान पुरुष पुनः जन्म को प्राप्त होता नाही, पुन्हा जन्माला प्राप्त होत नाही तो, अर्थात विद्या मोक्षाला प्राप्त झाला. किंतु मग इस वर्तमान शरीर के नाशते अनंतर, हे जे वर्तमान शरीर आहे की ज्या शरीराच्या माध्यमाने त्यांनी साधना केली, श्रवण मननादी आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं, असंही वर्तमान शरीर त्याचा नाश झाल्यानंतर, किंतु इस वर्तमान शरीर के नाशते अनंतर सो ज्ञानवान पुरुष निर्विशेष ब्रह्मरूपही होवे. निर्विशेष सर्व विशेषाने रहित असं जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूप होऊन जातो, ब्रह्मस्वरूप होतो कोण, ज्ञानी पुरुष. निर्विशेष ब्रह्मरूपही होवे है इति लागलं. य उक्त विदेय मुक्ती का स्वरूप, असं वर आत्ता सांगितलेलं विदेय मुक्तीचं स्वरूप श्रुतीने सुद्धा सांगितलेलं आहे. व्यासांनी तर सांगितलं, श्रुती सुद्धा सांगते. काय सांगते, तस्य तावत एव चिरम यावत न विमोक्षे अथ संपत्से, ही श्रुती आहे. तस्य ज्ञानिनः तावत एव चिरम, म्हणजे त्याचं हे स्थूल वगैरे शरीर पडण्याकरिता तोपर्यंतच विलंब आहे. चिरम विलंब आहे की नाही. तावत एव चिरम विलंब आहे. किती कुठपर्यंत, यावत न विमोक्षे, जोपर्यंत त्याचं प्रारब्ध भोगून समाप्त होत नाही तोपर्यंत, यावत न विमोक्षे. आणि प्रारब्ध एकदा का भोगून संपलं, अथ संपत्से, अर्थात शरीराचा नाश होऊन तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो महात्मा, अर्थात विदेय मोक्षाला प्राप्त होतो. ही श्रुतीने भी कथन करे आहे. काय, विदेय मुक्तीचं स्वरूप आलं ना. यह उक्त विदेय मुक्ती का स्वरूप इस श्रुतीने भी कथन
करे आहे. या ते म्हणून सा विधेय मुक्ती श्रुती सूत्र प्रमाण करिके सिद्ध आहे. म्हणून ती विधेय मुक्ती श्रुतीरूप प्रमाणाने सिद्ध आहे आणि व्यास महाराजांचं सूत्र त्या सूत्ररूप प्रमाणाने देखील सिद्ध आहे. श्रुती सूत्र प्रमाण करिके सिद्ध है. लागलं एवढं. आता पुन्हा शंका घेतो पूर्व पक्षी. शंका, जिस पुरुष को अनेक जन्मों की प्राप्ति करने हारा प्रारब्ध कर्म विद्यमान होवे है, तिस पुरुष को प्रथम जन्म विषय आत्मज्ञान के उत्पन्न हुए दूसरा जन्म होवे है अथवा नहीं होवे है. असे दोन विकल्प. सरळ शंका आहे, कुणाला येण्यासारखी शंका आहे. समजा एखादा पुरुष आहे आणि त्याने प्रयत्न केला, श्रवण मनन निधिध्यासन वगैरे करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, बरोबर. आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे की संचित जळतं क्रियमान जळतं, मान्य आहे, पण प्रारब्ध बघून संपावं लागतं. पण समजा त्याचं प्रारब्ध किती जन्माचं काही सांगता येत नाही. कोणाचं 1 जन्माचं, 2 जन्माचं, 10 जन्माचं किंवा एवढ्या जन्मापुरतंही असू शकतं. समजा एखादा मनुष्य आहे आणि त्याचं प्रारब्ध 10 जन्माचं आहे आणि 10 जन्मापैकी पहिल्या जन्मातच त्याला काय झालं, आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं. मग ब्रह्मज्ञान झाल्यानंतर हे शरीर पडेल, पण अजून 9 देहाचं प्रारब्ध बाकी आहे. मग त्या प्रारब्धाच्या बळाने आणखीन त्याला पुढचे देह प्राप्त होतात किंवा नाही, त्याचा जन्म होतो किंवा नाही, असा प्रश्न आहे. पुन्हा पहा शंका, जिस पुरुष को अनेक जन्मों की प्राप्ती करणारा, अनेक जन्माला देणारं, अनेक जन्म प्राप्त करून देणारं असं प्रारब्ध कर्म विद्यमान होवे, असं प्रारब्ध त्याच्याजवळ विद्यमान आहे. तीस पुरुष को, अशा पुरुषाला समजा कदाचित प्रथम जन्मविषयी पहिल्या जन्मामध्ये आत्मज्ञान की उत्पन्न होय, आत्मज्ञान झालं, मग त्या पुरुषाला दुसरा जन्म होवे है अथवा नाही होवे, पुढचे जन्म प्रारब्धात शिल्लक असलेले पुढचे जन्म त्याला प्राप्त होतात किंवा होत नाही, असा प्रश्न. नाही होवे ता प्रथम पक्ष जो अंगीकार करोगे, समजा पहिला पक्ष मानला कोणता बरं, की अज्ञान आत्मज्ञान की उत्पन्न दुसरा जन्म होवे है, म्हणजे दुसरे सुद्धा आणखीनही त्याला जन्म प्राप्त होतात. प्रारब्धात शिल्लक असलेले आणखीनही त्याला जन्म प्राप्त होतात, असा पहिला विकल्प. आणि तो जर मानला तर काय अडचण येते दाखवत आहे शंकाकार. ता प्रथम पक्ष जो अंगीकार करोगे तो ज्ञान को पाक्षिकपणा होवेगा. ज्ञान काय ठरेल, पाक्षिक. पाक्षिक म्हणजे पक्षपाती. पक्षपाती म्हणजे कसं, तर ज्ञान कसं ठरलं तुमचं की त्याने संचिताला तर जाळलं पण प्रारब्धाला जाळू शकलं नाही. प्रारब्धात शिल्लक असलेले अनेक जन्म घ्यायला ते काही मना करत नाही, है की नाही. म्हणजे एकाला नष्ट करून टाकलं आणि एकाला जन्म घेऊ देतं, एकाच्या द्वारे जन्म होऊ देतं. म्हणजे कसं झालं ज्ञान, हे पाक्षिक झालं, पक्षपात करणारं झालं असं. ता प्रथम पक्ष जो अंगीकार करोगे तो ज्ञान को पाक्षिकपणा होवेगा. म्हणजे काय बरं पाक्षिकपणा होएगा म्हणजे नेमकं काय, अर्थात ता आत्मज्ञान को नियमते जन्म निवृत्ती का हेतुपणा नहीं होवेगा, हा त्याचा अर्थ आहे. पाक्षिकपणा होएगा म्हणजे ते आत्मज्ञान नियमाने जन्म मरणाचा नाश करतं, पुन्हा जन्म होऊ देत नाही, असा सिद्धांत तुमचा निश्चित ठरणार नाही. कारण आतापर्यंत आम्ही काय ऐकत आहोत की ज्ञान झालं तर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, आणि तुम्ही तर म्हणतात प्रारब्धात शिल्लक असलेले आणखी जन्म होऊ शकतात. याचा अर्थ नियमपणा राहिला नाही, नियत राहिलं नाही की ज्ञान झाल्यावर जन्म होतच नाही, हा जो नियम तो निश्चित ठरत नाही, असं त्याला म्हणायचं आहे. अर्थात ता आत्मज्ञान को नियमते जन्म निवृत्ती का हेतू, नियमाने जन्म निवृत्तीला कारण आहे ज्ञान, असा नियम करता येणार नाही, असं त्याला बोलायचं आहे. अर्थात ता आत्मज्ञान को नियमते जन्म निवृत्ती का हेतुपणा नहीं होवेगा. लागलं. और दूसरा पक्ष जो अंगीकार करोगे, दूसरा पक्ष म्हणजे कोणता बरं, पुन्हा जन्म नाही हो. हा, आत्मज्ञान एकदा प्राप्त झालं तर जरी त्याचं प्रारब्ध 10 जन्माचं किंवा 2-4 जन्माचं असलं तरी पहिल्या जन्मात जर ज्ञान झालं तर पुन्हा त्याला जन्म प्राप्त होत नाही, हा दुसरा पक्ष. तो जर अंगीकार केला तर काय बरं सांगतात. और दूसरा पक्ष जो अंगीकार करोगे तो तर काय होईल, ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी, इस वचन का विरोध प्राप्त होवेगा. या श्रुती वचनाला काय येईल, विरोधी. काय म्हणते श्रुती,
नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि कल्पकोटिशतैः अपि अभुक्तं कर्म न क्षीयते. ठीक आहे. कल्पकोटिशतैरपि, कल्पाच्या एक कल्प, दोन कल्प, तीन कल्प, असे कोटी कल्प, आणि कोटी कल्पाचे शेकडो म्हणजे करोडो, कितीतरी अनंत कल्प जरी व्यतीत झाले तरी देखील अभुक्तम म्हणजे न भोगलेलं कर्म न क्षीयते. भोगल्या वाचून कर्म नष्ट होत नाही. प्रारब्ध कर्म असं सांगितलेलं आहे. मग या श्रुतीला काय येईल? विरोध. तेव्हा जर ज्ञान झाल्यावर प्रारब्धात शिल्लक असलेले जन्म सुद्धा प्राप्त होत नाही असं म्हटलं तर, म्हणजे याचा अर्थ जन्म प्राप्त होत नाही याचा अर्थ प्रारब्ध भोगल्या वाचून नष्ट झालं, हा होईल की नाही अर्थ? आणि जर असं मानलं तर या वचनाला काय येईल? विरोध येईल. नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि, इस वचन का विरोध प्राप्त होवेगा. लागलं. ऐसी शंका के प्राप्त हुए, अशी शंका प्राप्त झाली असता. या ठिकाणी कई ग्रंथकार तो ऐसा समाधान करे है. ठीक आहे ना. आता समाधान देतात ग्रंथकार. समाधान म्हणजे प्रश्न काय आहे? प्रश्न लक्षात राहिला. प्रश्न काय आहे की प्रारब्ध जर अनेक जन्माचं असेल, त्यात पहिल्या जन्मात जर ज्ञान झालं तर प्रारब्धात शिल्लक असलेले बाकीचे जन्म त्या ज्ञानी पुरुषाला प्राप्त होतात किंवा नाही, हा प्रश्न आहे. प्राप्त होत नाही म्हटलं तरी अडचण, आणि प्राप्त होतात म्हटलं तरी अडचण. मग आता याचं समाधान काय? तर समाधान ग्रंथकार आपापल्या परीने देतात. तर काही ग्रंथकार कशा रीतीने समाधान देतात ही गोष्ट सांगत आहे बघा. हा कई एक ग्रंथकार तो ऐसा समाधान करे है, असं समाधान करतात. काय? यावत अधिकारम अवस्थिति अधिकारिणाम, हे सूत्र आहे ब्रह्मसूत्र. इस सूत्र विषय श्री व्यास भगवान ने तथा श्री भाष्यकारों ने, व्याख्यान करते भाष्यकारों ने यह अर्थ निरूपण કર્યા आहे. काय अर्थ निरूपण केलेला आहे बरं? तर तो अर्थ आता देऊ राहिले. पहिले त्या सूत्राचा पदच्छेद अन्वय थोडा अर्थ ऐको. यावत अधिकारम अवस्थिति अधिकारिणाम, कसा अन्वय? अधिकारिणाम यावत अधिकारम अवस्थिति, अधिकारिणाम यावत अधिकारम अवस्थिति. ठीक आहे. ठीक, याचा अर्थ थोडा लिहूया आपण, एक टिप्पणी. तर लिहा. प्रतीक है अधिकारी का नाम. अधिकारी का नाम अंतिमचा शेवट शब्द आहे ना, प्रतीक आहे. अधिकारी का नाम, अधिकारी का नाम बराबर त्याचा अर्थ अधिकार संपन्नानाम, अधिकार संपन्नानाम बराबर लोक व्यवस्था हेतुषु लोक व्यवस्था हेतुषु अधिकारेषु अधिकारेषु परमेश्वरेण परमेश्वरेण नियुक्तानां सम्यक् दर्शनतः प्रक्षीण कर्मणाम. ठीक झालं. पुढे प्रतीक यावत अधिकारम, हे प्रतीक आहे. यावत अधिकारम बराबर यावत प्रारब्ध कर्म, यावत प्रारब्ध कर्म. पुढे प्रतीक आहे अवस्थिति बराबर
अवस्थानं भवति इत्यर्थः। अवस्थानं भवति इत्यर्थः। ठीक, अर्थ पहा. अधिकारिकाणाम म्हणजे काय? अधिकार संपन्नानाम, अधिकाराने युक्त आहेत. आणि कोणत्या अधिकाराने युक्त आहेत? तर काय घडतं, लोकव्यवस्था ठेवण्याकरिता भगवंताने काही जीवांना अधिकार दिलेले आहेत. जरी त्यांना ज्ञान झालं तरी पण जोपर्यंत त्यांचा तो काल सांगितला आहे तोपर्यंत ते त्यांचा पुनर्जन्म होऊन ते लोकव्यवस्था सांभाळत राहतात. ठीक. तर लोकव्यवस्था हेतुषु, लोकव्यवस्थामध्ये व्यवस्था करण्यामध्ये कारणीभूत जे अधिकारी आहेत, अधिकारेषु परमेश्वरेण नियुक्तानाम, लोकव्यवस्था सांभाळण्याकरिता अधिकारी म्हणून परमेश्वराने नियुक्त केलेली जे लोक, की ज्यांना सम्यक दर्शन झालेलं असल्यामुळे ज्यांचं कर्म नष्ट झालेलं आहे तरी सुद्धा ते अधिकारी असल्यामुळे व्यवस्था ठेवण्याकरिता त्यांना अधिकार दिलेला आहे भगवंताने. म्हणून जरी त्यांना कर्म नसलं, प्रारब्ध आदी कर्म नसलं, सर्व नष्ट झालेलं असलं तरी सुद्धा त्यांचा जन्म होतो. त्याला आपण अवतारी संत असं म्हणतो. जसं संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, ते काय कुणाच्या स्वतःच्या कर्माने त्यांचं प्रारब्ध होतं म्हणून त्यांना जन्म घ्यावा लागला असं नाही. शंकराचार्यजी महाराज, त्यांचं प्रारब्ध होतं, कर्म होतं शिल्लक म्हणून त्यांना जन्म घ्यावा लागला असं नाही आहे. ज्ञान होऊन ते कधीच मुक्त झालेले आहे. परंतु जर त्यांचा जन्म झाला नसता तर ही वेदांत शास्त्र परंपरा राहिली नसती. नास्तिकवाद मोकळला होता त्यावेळेस, खूप प्रस्त झालं होतं त्याचं खंडन करून वैदिक सनातन ज्ञान, अद्वैत तत्वज्ञान याचं पुन्हा प्रस्थापन करण्याकरिता अधिकारी म्हणून नियुक्त केलेले जे महापुरुष त्यांचा पुनर्जन्म होतो. शंकराचार्य महाराज, ज्ञानेश्वर महाराज असे. आणि म्हणून ते येतात, आपलं कार्य करतात आणि आपलं कार्य संपलं लगेच निघून जातात. त्यांना काही प्रारब्ध थोडी कितके दिवस ते प्रारब्ध संपलं तरच जाणार आहेत म्हणून, असं नाही आहे. म्हणून बघा ना, शंकराचार्यजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी सर्व कार्य केलं. किती मोठं महान कार्य, की ज्यांचं वाङ्मय शिकण्याकरिता आपलं आयुष्य पुरत नाही, त्यांनी ते सारं वाङ्मय फक्त किती वयाच्या 32 पर्यंत सारं लिहिलं. काही बाल्यकाळात काल गेला असेल, ठीक आहे की नाही. ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 21व्या वर्षी एवढं महान कार्य करून समाधिस्थ झाले. हे अवतार कोटीतले संत आहे. त्यांना प्रारब्ध नसतं, ठीक आहे ना. हे अधिकारी पुरुष असतात. ठीक. चला, प्रक्षिण कर्मणाम यावत अधिकारम. यावत अधिकारम अर्थात त्यांना तसं नियुक्त केलं करणं हेच त्यांचं प्रारब्ध म्हणून समजायचं. तर यावत प्रारब्ध कर्म अवस्थिती, अवस्थिती अर्थात अवस्थान भवती, ठीक आहे की नाही. संगती लावण्याकरिता भलं तुम्ही त्यांना प्रारब्ध म्हणा, आहे की नाही, तर तोपर्यंत त्यांचा अवस्थान अवस्थिती राहते, हा त्याचा अर्थ आहे. पुढे चला, झालं नाही. इस सूत्र विषय श्री व्यास भगवान ने तथा श्री भाष्यकारों ने यह अर्थ निरूपण करे आहे. काय अर्थ निरूपण केला आहे? त्या सूत्राचा अर्थ स्वतः ग्रंथकार देऊ राहिले. सृष्टी के आदि काल विषय, सृष्टीच्या आरंभ कालामध्ये जगत व्यवहार के चलावणे वास्ते, जगतरूप व्यवहार चालण्याकरिता परमेश्वरने स्थापन करे जो देवताधिक अधिकारी पुरुष आहे, स्थापन नियुक्त केलेले असे जे देवताधिक अधिकारी पुरुष आहेत, है की नाही. 3 अधिकारी पुरुष को कितने कालपर्यंत स्वअधिकार होवे, त्या अधिकारी पुरुषांना तेवढ्या कालपर्यंत काय असतो? अधिकार असतो, जेवढ्या काळात अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. आता ब्रह्मदेव का होत नाही? त्याला अधिकार दिला आहे की नाही. आणि शेवटी ज्ञान होऊन तोही मुक्त होतो. अशी सारे देवता लोक, संत लोक, 3 अधिकारी पुरुषों को तितने कालपर्यंत स्वअधिकार होवे. तितने कालपर्यंत तीनों की स्थिती होवे, आणि तेवढ्या कालपर्यंत त्यांची काय राहते? स्थिती राहते. मध्य विषय, मधल्या काळात किसी वर शापके वसते, कोणी वर दिला, शाप दिला, शापते 3 अधिकारी पुरुषों को जन्मांतर की प्राप्ती हुई भी, कदाचित जन्मांतर अन्य जन्म प्राप्त झाला तरी देखील आत्मज्ञान का बाद होता नाही. त्यांना झालेलं जे आत्मज्ञान आहे त्याचा बाद होत नाही, ती कुठं निघून जात नाही. तथा अधिकारी
समाप्ती काल विषय, जेव्हा त्यांचा अधिकार म्हणजे त्यांचा काल समाप्त होतो त्या कालामध्ये तीनों को मोक्ष भी अवश्य होवे, मोक्ष देखिल अवश्य प्राप्त होतो होवे है इति। इस प्रकार जिस पुरुष का प्रारब्ध कर्म अनेक जन्म के देने आ रहा है नहीं, ज्या पुरुषाचं प्रारब्ध अनेक जन्म देणार आहे तीस पुरुष को, त्या पुरुषाला प्रथम जन्म विषय तत्वमसी अधिक महावाक्य प्रमाण के बलते, तत्वमसी अधिक इत्यादी है की नाही, महावाक्य रूप प्रमाणाच्या बळाने प्रमाणाने आत्मसाक्षात्कार की उत्पत्ती हुए ते अनंतर, आत्मसाक्षात्कार उत्पन्न झाला तरी देखील उत्पत्ती त्यानंतर ता प्रबल प्रारब्ध कर्म के बसते, प्रारब्ध कर्म अत्यंत प्रबल आहे, त्याच्यामुळे जन्मांतर की प्राप्ती हुएवी, अन्य जन्माची प्राप्ती होते, आणि जरी प्राप्ती झाली तरी देखील ता ज्ञान का बाध होता नाही, जसा अधिकारी पुरुषांच्या ज्ञानाचा बाध होत नाही अन्य जन्म प्राप्त झाला तरी, त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सामान्य जीव ज्ञान प्राप्त झालं पण प्रारब्ध जर अजून काही जन्माचं असेल तर आणखीन जन्म मिळतात, पण जरी अन्य जन्म प्राप्त झाले तरी देखील त्या ज्ञानाचा मात्र बाध होत नाही, त्या ज्ञान का बाध होता नहीं। जिस कारण ते सो प्रारब्ध कर्म का फल ता आत्मज्ञान का विरोधी होता नहीं, का बाध होत नाही बरं, प्रारब्ध कर्माचं फल जे आहे सुख दुःखाचा साक्षात्कार रूप भोग, ते फल आत्मज्ञानाच्या विरोधी नाहीये। प्रारब्ध असं थोडी म्हणतं की मी ह्या जीवाला माझं फल जे सुख दुःखाचा साक्षात्कार ते देईल, पण जगताविषयी सत्यत्व बुद्धी करूनच मी सुख दुःख देईल असं म्हणत नाही ते प्रारब्ध। जर प्रारब्धाचा तसा आग्रह राहिला असता की जगताविषयी सत्यत्व बुद्धी होऊनच देहाधिकाविषयी सत्यत्व बुद्धी झाली तरच प्रारब्धाचा भोग घडेल, तर ते प्रारब्ध विरोधी ठरलं असतं कुणाच्या, ज्ञानाच्या, पण ज्ञानाच्या विरोधी नाही आहे, कारण प्रारब्ध कर्म काय करतं, फक्त सुखदुःखाचा भोग देतं, जगताला सत्यबुद्धी करून देत नाही। जिस कारण ते सो प्रारब्ध कर्म का फल ता आत्मज्ञान का विरोधी होता, जो कदाचित म्हणजे जर कदाचित सो प्रारब्ध कर्म का फल ता आत्मज्ञान का विरोधी होता होवे, त्या प्रारब्ध कर्माचं फल जर आत्मज्ञानाच्या विरोधी राहिला असतं तर विरोधी होता होवे तो देवताधिक अधिकारी पुरुषों के आत्मज्ञान का भी ता प्रारब्ध कर्म के फल करके बाद होना चाहिए। तर देवांना सुद्धा अन्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याही आत्मज्ञानाचा बाद प्रारब्ध कर्माने व्हायला पाहिजे, पण होतो का, होत नाही। याचा अर्थ प्रारब्ध कर्म किंवा प्रारब्धापासून मिळणारं फल आत्मज्ञानाच्या विरोधी नाही। तो देवताधिक अधिकारी पुरुषों के आत्मज्ञान का भी ता प्रारब्ध कर्म के फल करके बाद होना चाहिए। और तीस पुरुष को ता आत्म साक्षात्कार त्या पुरुषाला त्या आत्म साक्षात्काराने सो ब्रह्म भाव रूप मोक्ष भी अवश्य प्राप्त होवे है की नाही, म्हणजे ज्ञानाचा बाध भी होत नाही, जरी अन्य जन्म प्राप्त झाले तरी पण प्रारब्ध संपल्यानंतर मग पुन्हा जन्म प्राप्त होत नाही, आणि जे ज्ञान त्याला पहिल्या जन्मात प्राप्त झालं होतं त्याच ज्ञानाच्या बळाने त्याला विदेह मोक्ष सुद्धा प्राप्त होतो। तेच और लागलं नाही, आत्मज्ञान का भी ता प्रारब्ध कर्म के फल करके बाद होना चाहिए, पण होत नाही। और तीस पुरुष को ता आत्म साक्षात्कार के कारते सो ब्रह्म भाव मोक्ष भी अवश्य प्राप्त होतो। यावरून काय ठरलं, ता आत्मज्ञान का सो पाक्षिकपणा भी होवे नहीं। पूर्व पक्षी म्हणला होता ना, आत्मज्ञान कसं ठरेल, मग पाक्षिक ठरेल, अर्थात नियत नियम म्हणता येत नाही असं ठरेल, परंतु असं काही नाही आहे, नियत नियम आहेच। आत्मज्ञान झालं तर प्रारब्ध कर्मात शिल्लक असला जन्म जरी मिळाला तरी त्या आत्मज्ञानाचा काय होत नाही, बाध होत नाही, आणि संचित क्रियमान मात्र जळून जातं। हा नियत नियम आहे, म्हणून पाक्षिकपणा नाही। आत्मज्ञान का सो पाक्षिकपणा भी होवे नाही, लागलं। तथा आणखीन ना भुक्तम क्षीयते कर्म, या श्रुतीला विरोधीने असं म्हणला होता पूर्व पक्षी, त्याच्याबद्दल बोलतात। ना भुक्तम क्षीयते कर्म इस वचन का भी विरोध होवे नहीं इति, या वचनाला देखील विरोध येत नाही। कारण का बरं, की पहिल्या जन्मात जरी ज्ञान झालं तरी जर
त्या महात्म्याचं प्रारब्ध आणखीन 2-4 जन्माचा असेल तरी त्याला जन्म प्राप्त होतात, हे अंगीकार केला आहे, मानलेला आहे, स्वीकार केला. आणि म्हणून प्रारब्ध कर्म भोगले वाचून संपत नाही या अर्थाला सांगणारी जी श्रुती, त्या श्रुतीला देखील विरोध येत नाही. कारण भोगूनच समाप्त होऊ राहिलं त्याचं प्रारब्ध. आणि इकडे आत्मज्ञानाने मोक्ष त्याला प्राप्त झालेलाच आहे, विद्या मोक्ष सुद्धा प्राप्त होणारच आहे. आणि म्हणून कुठलाही विरोध येत नाही. तथा नाभुक्तम क्षेते कर्म इस वचन का भी विरोध होवे नाही इति लागलं. हे काही ग्रंथकारांनी उत्तर दिलं. दुसरे काही ग्रंथकार अन्य रीतीने समाधान देतात त्या शंकेचं. शंका कोणती होती की जर एखाद्याचं 10 जन्माचं किंवा 4 जन्माचं प्रारब्ध असेल आणि त्याला पहिल्या जन्मात जर ज्ञान झालं तर आणखीन त्याला जन्म मिळतात किंवा नाही, हा प्रश्न होता. तर काही ग्रंथकारांनी समाधान काय दिलं की अन्य जन्मही त्याला प्रारब्धात असलेले प्राप्त होतात पण ज्ञानाचा बाध होत नाही, हे उत्तर दिलं. पण काही ग्रंथकार त्या शंकेचं उत्तर दुसऱ्या रीतीने देतात. ते कसं देतात ते पहा. और कई ग्रंथकार तो ता उक्त शंका का यह समाधान करे है. काय बरं? यह तू विज्ञानवान भवती अमनस्कः सदा शुचिः स तू तत्पदम आपनोति यस्मात् भूयः न जायते. इथं उदाहरण चिन्ह पूर्ण करा. ही एक श्रुती स्वतंत्र आहे. ठीक आहे, याचा अर्थ एकदा बघून घेऊया. यह तू विज्ञानवान भवती, जो पुरुष विज्ञानवान अर्थात ज्ञानवान, अहम ब्रह्मास्मी अशा ज्ञानवाला आहे, विज्ञानवान भवती. पुन्हा अमनस्क आहे की नाही. आता ज्याचं मनाचा सुद्धा बाध झालेला आहे, अमनस्क. पुन्हा सदाशुची, सदा पवित्र आहे. स तू असा तो महापुरुष तत्पदम आपनोती, तत्पद ब्रह्मपद, त्या ब्रह्मपदाला तो प्राप्त होतो. प्राप्त तत्पदम आपनोती, आपनोती नाम प्राप्नोती. यस्मात ज्याच्यापासून भूय न जायते, पुन्हा तो जन्माला येत नाही, असं श्रुती सांगू राहिली. ठीक, हे एक झालं. दुसरे पहा. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयोभिजायते. हे स्मृती वचन आहे गीतेचं. अन्वय पहा, अर्थपदच्छेद. यह एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानः अपि न सह भूयः अभिजायते. अन्वय. यह एवं पुरुषं च गुणैः सह प्रकृतिं वेत्ति. प्रकृतिं वेत्ति झालं. पुढे सह सर्वथा वर्तमानः अपि, सर्वथा वर्तमान अपि भूयः न अभिजायते. भूयः न अभिजायते. ठीक, अर्थ पहा. यह जो एवं अशा रूपाने जाणतो, कुणाला? पुरुषम, पुरुषाला अर्थात परमात्म्याला. च गुणैः सह प्रकृतीम, 3 गुणांनी युक्त अशा प्रकृतीला देखील जाणतो. म्हणजे प्रकृती नित्य आहे, पुरुष रूप आत्मा सत्य आहे, तोच मी आहे, अशा रूपाने जो त्या ब्रह्मरूप आत्म्याला पुरुषाला जाणतो, असा महापुरुष सह सर्वथा वर्तमान अपि, आपल्या प्रारब्धानुसार कशाही रीतीने वर्तन करणारा असला तरी देखील भूयः पुन्हा न अभिजायते, पुन्हा जन्माला प्राप्त होत नाही. इत्यादी श्रुती स्मृतियों ने काय सांगितलं? ज्ञानवान पुरुष के जन्म का निषेध करे आहे. ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही, पुन्हा जन्माचा काय केलाय? निषेध केलाय. याते म्हणून जिस पुरुष का सो प्रारब्ध कर्म अनेक जन्म का हेतु होवे, ज्या पुरुषाचं प्रारब्ध कसं आहे? अनेक जन्माचं आहे, अनेक जन्माला कारण आहे. तीस पुरुष को ता प्रथम जन्म विषय श्रवणादि को ते स्व आत्मज्ञान उत्पन्न होता नहीं, किंतु
अंत्यजन्मविषयी स्व आत्मज्ञान उत्पन्न होवे. अशी संगती लावतात काही ग्रंथकार. कळलं की तात्पर्य काय बरं? थोडक्यात की समजा एखादा कोणी जीव मनुष्य आहे आणि त्याचा अनेक जन्माचं प्रारब्ध आहे. मग कदाचित त्याने पहिल्या दुसऱ्या जन्मात तिसऱ्या जन्मात कितीही जरी प्रयत्न केला, श्रवण मनन निध्यासन, तरी त्याला आत्मज्ञान होतच नाही. प्रतिबंध आहे प्रारब्धाचा. आणि जेव्हा त्याच्या प्रारब्धातला अंतिम जन्म येईल, जेवढ्या जन्मात त्याचं प्रारब्ध आहे त्यापैकी जेव्हा अंतिम जन्म येईल तेव्हा त्या अंतिम जन्मातच त्याला ज्ञान होतं. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अगोदरच्या जन्मात ज्ञान होत नाही. 10 जन्माचं प्रारब्ध असेल तर 10व्या जन्मातच ज्ञान होईल. 4 जन्माचं प्रारब्ध असेल तर 4थ्या जन्मातच ज्ञान होईल, पहिल्या 3 मध्ये नाही. अशी संगती लावतात काही ग्रंथकार, आहे की नाही? वरची संगती कशी होती? उत्तर की कितीही जन्माचं प्रारब्ध असलं आणि जर पहिल्या जन्मात त्याने प्रयत्न केला तर ज्ञान होईल, परंतु प्रारब्धात शिल्लक असलेले जन्म त्याला घ्यावे लागतात. ही संगती होती, लोकव्यवस्था. ही संगती. आणि या उत्तरामध्ये काय बरं की त्याचं जन्म जेवढ्या जन्मात त्याचं प्रारब्ध आहे त्यात त्याला शेवटच्या जन्मात प्रयत्न केला तर ज्ञान होणार, नाहीतर होणार नाही. अगोदरच्या जन्मात ज्ञान होत नाही, अशी संगती लावतात. कारण या श्रुतीला देखील विरोध येत नाही. कारण स्मृती सांगते की ज्ञान झाल्यावर जन्म होत नाही. ती संगती सुद्धा व्यवस्थित लागून जाते, असं यांचं म्हणणं आहे. लागलं? जिस पुरुष का सो प्रारब्ध कर्म अनेक जन्म का हेतु होवे, तिस पुरुष को ता प्रथम जन्म विषय श्रवणादि को ते स्वात्मज्ञान उत्पन्न होता नाही, किंतु मग अंत्य जन्म विषय ही स्वात्मज्ञान उत्पन्न होवे. लागलं? यह वार्ता श्री वशिष्ठ भगवान ने भी कही आहे. की आम्ही सांगतो असं नाही, तर वशिष्ठ मुनींनी सुद्धा प्रभू रामचंद्रांना उपदेश करत असताना ही गोष्ट सांगितलेली आहे. तिथला श्लोक देतात, ता श्लोक. यस्य इदम जन्म पाश्चात्यम, पुढे काय आहे? तमाश्वेव महामते. ठीक आहे ना? तर महामते ठीक आहे. महामतेच्या अगोदर आणि पाश्चात्यम याच्या नंतर मधला जो शब्द आहे ना तमाश्वेव, तो कट करायचा आहे, खोडून टाकायचा आणि तिथं लिहायचं तस्मिन एव, असा पद आहे तिथं. तस्मिन एव संधी करून तस्मिन्नेव. ठीक आहे. आता पहा, महामते विशंती विद्या विमला मुक्ता वेणू इव उत्तमम. दृष्टांतपूर्वक श्लोक दिला आहे. पदच्छेद झाला, अन्वय. महामते यस्य इदम जन्म पाश्चात्यम तस्मिन एव विमला विद्या विशंति. ठीक. उत्तमम वेणु मुक्ता इव. ठीक आहे. अर्थ पहा. हे महामते, वशिष्ठ मुनी बोलतात रामाला, हे महामती महाबुद्धिमान राम, काय की यस्य इदम जन्म पाश्चात्यम, ज्याचा हा जन्म पाश्चात्य मतलब शेवटचा आहे, प्रारब्धातला शेवटचा जन्म आहे. तस्मिनेव, त्या जन्मामध्येच काय की विमला विद्या विशंती, मन रहित विद्या प्रवेश करते. कशाप्रमाणे? दृष्टांत दिला आहे की उत्तमम वेणु मुक्ता इव. उत्तम वेणू आहे. वेणू म्हणजे काय? बांसुरी जैसा बांस, उसको छिद्रे होते हैं, छेदा होते हैं, छोटे बड़े होते हैं, और उसमें कुछ मुक्ता मतलब मनी डाले रहते हैं, और वो कुछ खेल करना रहता है कि कितने कम समय में ये सभी मनी को कौन बाहर निकालेगा, उसको बख्शिश पुरस्कार दिया जाएगा. तो उसको बहुत सारे छेद होते हैं उस बांस को, और उसको ऐसे हिला हिला कर ऐसे वो छेदे के पास लाना पड़ते हैं उन मोतियों को,
मणियों को, तो किसी भी छिद्र से कोई भी मणि निकलता नहीं है। मणि बड़ा रहेगा, छिद्र छोटा रहेगा तो निकलते नहीं है। जैसे उत्तम वेणु, उत्तम छिद्र से वो मणि निकलते हैं, उसी प्रकार, और उत्तम छिद्र नहीं होगा, उसके माप का नहीं होगा तो मणि निकलते नहीं है। उसी प्रकार जिस पुरुष का प्रारब्ध में जो अनेक जन्म है उसमें से अंतिम जन्म रहेगा, उसी में ज्ञान होता है, अन्य जन्मों में नहीं। ये कहा है वशिष्ठ मुनि ने राम के प्रति। ठीक है, चलिए आगे। अर्थ यह, स्वतः अर्थ देता ग्रंथकार, हे महामति वाला राम, महान बुद्धि वाला कौन? राम। जिस पुरुष का यह अंत्य जन्म होवे, अंतिमचा शेवटचा जन्म प्रारब्धातला होवे है, तीस पुरुष विषय ही यह निर्मल विमला ब्रह्मविद्या प्रवेश करे, त्यालाच ही, त्याच्याच ठिकाणी ही ब्रह्मविद्या, निर्मल अशी ब्रह्मविद्या काय होते? प्रवेश करते, अर्थात प्राप्त होते। जैसे उत्तम जाती वाले वेणू विषय, उत्तम जाती वाला आहे कोण? वेणू, वेणू मध्येच मोती प्रवेश करे है, मोती प्रवेश करतात, है की नाही? दृष्टांत आहे तो इथे। या ते पूर्वोक्त दोनों पक्षो विषय, म्हणजे दोन रूपाने उत्तर दिलं ना, उत्तर दिलं की नाही? पहिल्या उत्तरात काय होतं की प्रारब्धात शिल्लक असले अन्य जन्म देखील ज्ञानाला प्राप्त होता। दुसऱ्या उत्तरात काय आहे की पहिल्या जन्मात दुसऱ्या जन्मात ज्ञानच होत नाही, प्रारब्धाच्या शेवटच्या जन्मात प्रयत्न केला तर ज्ञान होतं। या ते पूर्वोक्त दोनों पक्षो विषय भोग करिके प्रारब्ध कर्म के नाश हुए, परंतु दोन्ही मतामध्ये प्रारब्ध कर्माचा नाश मात्र भोगानेच आहे। ठीक आहे, भोग करिके प्रारब्ध कर्म के नाश हुए तथा देह के पात हुए। हा वर्तमान देह, प्रारब्ध कर्म भोगून संपलं तर वर्तमान देहाचा नाश होतो। तर तथा देह के पात हुए म्हणजे देह मेला असता सो ज्ञानवान पुरुष ब्रह्मात्म रूप करिके स्थित होवे। ब्रह्मरूपाने, ब्रह्म आत्मा एकच आहे, तर आत्मस्वरूप जे ब्रह्म, ब्रह्मस्वरूप जो आत्मा, त्या ब्रह्मरूपाने स्थित होतो तो महापुरुष। ब्रह्मात्म रूप करके स्थित होवे है, यह अर्थ सिद्ध भया, अर्थात त्याला विद्या मोक्षाची काय झाली? प्राप्ती झाली। और कई ग्रंथकार तो ता विद्या मुक्ती का यह स्वरूप काय आहे, तर विद्या मुक्तीचं एक स्वरूप सांगितलं आहे की नाही, आणि मध्ये शंका समाधान पण झालं। आता दुसरे काही ग्रंथकार विद्या मुक्तीचं वेगळ्या रूपाने स्वरूप सांगतात। ते कसं सांगतात बरं, तर त्याचा विचार आपण नंतर करू। ठीक आहे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम